आहेत. गायक असतील याशिवाय नायक असतील सर्वच बॉलिवूड क्षेत्र असेल, मराठी क्षेत्र असेल, सर्वच क्षेत्रातील कलाकार शेवटचा निरोप आशाताईंना देण्यासाठी त्यांच्या या निवासस्थानी येत आहेत. एक मोठं नुकसान हे कला विश्वाचं झालेलं आहे. 20,000हून अधिकची गाणी त्यांनी गायलेली आहेत. अनेक भाषांमध्ये त्यांनी गाणी गायलेली आहेत. भक्तिगीतांपासून त्यापर्यंत वेगवेगळ्या प्रकारामध्ये त्यांनी त्यांचे गाणी गायलेली होती आणि एक असं ठसा उमटवलेला होता आणि एक वर्सटाईल सिंगर म्हणून अशी त्यांची ओळख होती. मात्र आता त्या आपल्यात नाही आहेत. त्यांचं दुर्दैवी निधन झालेलं आहे आणि त्या आता एकट्यामुळे त्यांच्या या गाण्याने अपरिमित अशी हानी झालेली आहे आणि आज त्यांचा अंत्यसंस्कार केले जाण्यास तत्पूर्वी सर्व चाहत्यांना, कुटुंबाला, कलाकार विश्वाला सर्वांना त्यांचं शेवटचं दर्शन घेण्यासाठी, शेवटचा निरोप देण्यासाठी या ठिकाणी त्यांचं पार्थिव हे ठेवण्यात आलेलं आहे. 11 वाजता दुपारी 3 वाजेपर्यंत त्यांचं हे पार्थिव या ठिकाणी ठेवलं जाणार आहे. आणि सध्या आपण बघतोय की मानवंदना आहे ती पोलिसांकडून दिली जात आहेत. पद्मविभूषण असेल, दादासाहेब फाळके पुरस्कार असेल, अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलं आणि आता आपण बघतोय मानवंदना आहे ती सध्या त्यांना दिली जात आहे. नक्कीच गिरीश, आपण पाहतोय सध्या मानवंदना त्यांना दिली जाते. मात्र कला विश्वातून शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.